ही बातमी बघूयात। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीरमधल्या अनंतनागला भेट देणार आहेत। दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांची ते अनंतनाग जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेणार आहेत। या दौऱ्याद्वारे राहुल गांधींनी जखमींची विचारपूस करत केंद्र सरकारकडून अधिक चोख सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली जाण्याची शक्यता आहे। तर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय आणि सामाजिक स्तरावर सुद्धा लक्ष वेधलं जात आहे। पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान। कोल्हापुरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला। पावसानं उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा दिलाय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सिडकोला दिलेत। या विमानतळाला वॉटर टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून अशा प्रकारच्या सुविधा असणारं हे देशातलं पहिलंच आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। गोंदिया भंडारा जिल्ह्यात मामा तलावाचं खोलीकरण होणार आहे। पहिल्या टप्प्यात 1 धरण आणि 400 तलावातील गाळ काढला जाणार आहे। अमरावती जिल्ह्यातल्या मरियमपूर गावातील आदिवासी बांधवांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। शुद्ध पाण्याची कमतरता असल्यामुळे हे गावकरी तलावाच्या काठावर खड्डे खणून तेच पाणी पितायत। मरियमपूरचा तलाव सुद्धा पूर्णपणे आटल्यामुळे महिला खड्ड्यातनं थोडं पाणी काढून हंडा भरतात। अकोल्याच्या मुर्जापूरमधील हिरपूर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना नाल्याच्या पाण्यातून रस्ता काढत जावं लागतं। अनेक वेळा स्मशानभूमीच्या समस्यांकडे लक्ष वेधून देखील प्रशासनानं कोणतीच कार्यवाही केलेली नाही असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत कोकण विभागीय कीर्तन महोत्सवाला सुरुवात झाली। जगद्गुरू नरेंद्र महाराज यांची उपस्थिती असणार आहे। 5 दिवस चालणाऱ्या या कीर्तन महोत्सवासाठी राज्यातील नामवंत कीर्तनकार महाराज उपस्थित राहणार आहेत। अकोल्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत निदर्शनं करण्यात आली। या भीषण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांनी पुन्हा डोकं वर काढलंय। नागरिकांना ताप, जुलाब, खोकला हे आजार झाल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे आणि आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारची यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते। गोंदियाच्या देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज समस्यांमुळे वीज विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। अधिकाऱ्यांनी लोड सेटिंगची समस्या तत्काळ मॅनेज करून पुढील 10 दिवस शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। महिला सफाई कामगाराची 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी 18,000 रुपयांची लाच स्वीकारताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 2 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आलं। एसीबीच्या या कारवाईमुळे विद्यापीठात खळबळ माजली। बार्शी शहरात सापडलेल्या ड्रग्ज रॅकेटमध्ये परांडा येथील आरोपी असल्याचं समजल्यानंतर कार्यवाही करण्याच्या अनुषंगानं धाराशिव पोलीस ॲक्शन मोडवरती आलेत। गुन्हा घडल्यापासून धाराशिव पोलीस सोलापूर पोलिसांच्या संपर्कात आहेत। ड्रग्ज रॅकेटमध्ये मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटानं दांडी मारली। यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उभाठाला निशाणा साधलाय। हेच काय ते महाराष्ट्र प्रेम आहे? बाळासाहेबांचे नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार असा सवाल त्यांनी केला। साताऱ्याच्या कराड आणि पाटण तालुक्यातल्या 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आलंय। यामध्ये कराड तालुक्यातील 201 ग्रामपंचायतींपैकी 102 ठिकाणी तर पाटण तालुक्यातील 235 पैकी 119 ठिकाणी महिला आरक्षण पडलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोडीची घटना घडली। आरोपीकडनं चोरी केलेला लॅपटॉप, ॲपल फोन आणि मोटरसायकल असा एकूण 2,38,000चा मुद्देमाल जप्त केलाय। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तसंच इंस्टाग्रामच्या आधारे आरोपीला शोधून काढलं असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात भक्तांना पुन्हा लाडूचा प्रसाद मिळणार आहे। लाडू प्रसादातील घोटाळ्याच्या घटनांमुळे मंदिर प्रशासनाकडून लाडू प्रसाद बंद करण्यात आला होता, मात्र आता लवकरच भक्तांना लाडू प्रसाद मिळणार आहे।